काय ग? कुणाच्या मेसेजची किंवा फोनची वाट बघतेस का? नाही, जस्ट चेक केला. हो का? मला तर वाटलं की तू राजवीर सरांच्या मेसेजची वाट बघतेस. बघ, 200 वर्ष आयुष्य आहे त्यांना. बघ काय म्हणताय ते. हो, त्यांचाच आहे. काय म्हणताय? पासून दाखवू? अप्पा ये 200 के रिचार्ज पे 400 का टॉक टाइम. बघ, त्यांचा मेसेज आला नाही म्हणून चेहरा कसा झालाय ते. त्यापेक्षा एक काम कर ना, तूच कर ना त्यांना मेसेज. तू तू थांब ना जरा, मी बघते काय करायचं. 1 मिनिट थांब. खरंच करते? या बात है. मग मी थांबू की जाऊ? सखी तू सॉरी सॉरी. चला. मी आता ज्या डिझाईन्स फायनल केल्या त्याच्यावर काम लगेच सुरू करा. ओके, मी पुढचे डिझाईन्स बघून घेते आणि डिझायनरशी बोलते. दवे, काल रात्रीपर्यंत मी तुम्हाला क्लायंटची बजेट लिस्ट मेल करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? सॉरी सर, काल जरा गडबडीत होतो त्यामुळे नाही करता आली, कारण काल मला फॅक्टरीत पण जायचं होतं. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. कामं वेळच्या वेळी होणार नसतील तर काहीच उपयोग नाही. सॉरी सर. यू शुड बी. आणि सुष्मिता, आपल्या डिझाईनची ऍड का नाही सुरू झाली अजून? आय नो राजवीर, थोडा लेट झालाय, पण उद्यापर्यंत सुरू होईल. आय मेक शुअर दॅट. यापुढे जर वेळेवर कामं होणार नसतील ना तर मी एक काम करतो, तुम्हाला सगळ्यांना काढून टाकतो आणि तुमची कामं मीच करतो. काय एवढी मोठी मार्केटिंग टीम आहे, काय उपयोग काय त्याचा? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी राजवीर, त्याचं काय झालंय ना. सुष्मिता, मला कारणं दिलेली आवडत नाही. प्लीज स्टॉप इट. सॉरी. मग काय मागितलंस देवाकडे? तुला जे हवं होतं ते तर आधीच मिळालंय. देवाकडे मागितलं की तुला फटके मिळायला हवे. किती चिडवतोस मला? हे बरंय, तुला मेसेज येत नाही म्हणून माझ्यावर राग काढायचा. तुझं झालंय बोलून? बरं, राहिलं. बरं मनवा, मला सांग, मी काय म्हणून हाक मारू त्यांना? जिजू म्हणू की राजवीर जिजू म्हणू? हाय, कुठे आहात तुम्ही? राजवीर, तुला आणखी काही डिझाईन्स दाखवू का? जस्ट अ मिनिट. मी ऑफिसमध्ये थोडा बिझी आहे, नंतर कॉल करतो. कळी खुलली आहे याचा अर्थ जिजूंचा मेसेज दिसतोय. काही म्हण, सॉलिड आहे जिजू. म्हणजे काय नाही केलं त्यांनी तुझ्यासाठी? एवढ्या मोठ्या ब्रँडसाठी तुला मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं, तुला घरी सोडायला काय आले, आणि एवढंच नाही तर पिकनिकला रवीचा ऍक्सिडेंट होण्यापासून वाचवलं. हॉस्पिटलचा खर्च सुद्धा त्यांनीच केला. तर आपली शाळा भर उन्हात भरते म्हणून हॉल मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं काम सोडून आपल्या शाळेत आपल्या मुलांना शिकवायला आले, तेही एवढ्या भर उन्हात. सॉलिड आहे त्या जिजू. मला तर खूप आवडले ते. म्हणजे तुमचं लग्न झाल्यावर ना तू खूप आनंदी असतील त्यांच्यासोबत. काय म्हणत होतीस? बिझनेसचा एवढा मोठा डोलार आहे, खरंच कामात असते. हॅलो. हा राजवीर सर, अहो खूप खूप अभिनंदन तुमचं. कोण बोलतंय? अहो मी कृष्णकांत बोलतोय सर.
अभिनंदन कशाबद्दल? अहो तुमचं कर्नल साहेबांच्या मुलीशी म्हणजे मनवाशी लग्न ठरलंय ही चर्चा अख्ख्या गावभर पसरली. मनवा ताईंचं लग्न आहे त्यामुळे अख्खं गाव खुश आहे बघा. बर मग 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 काय नाही. ठेवतो सर. मी काय म्हणते मनवा, तुम्ही ना इथे नका लग्न करू. ते आजकाल निघालंय ना डेस्टिनेशन वेडिंग वगैरे, तसं काहीतरी करा. मस्त 4 दिवस प्रोग्राम ठेवा आणि समुद्राजवळ जर असेल ना तर बेस्ट आहे. काय मग काय म्हणताय तुमचे राजकुमार, आय मीन राजवीर सर? असा मेसेज कधी येत नाही ग त्यांचा. म्हणजे काय मेसेज आलाय? बिझी आहे, नंतर बोलतो म्हणाले. अगं मग असतील ना बिझी. हा पण तरी जनरली कॉल बॅक करतात किंवा एखादा व्हॉइस मेसेज पाठवतात. तसं काहीच नाही केलंय. म्हणजे आतापर्यंत शाळा चालू असताना ते कधी येत आहेत याची वाट बघत बसायची. त्यांना उशीर झाला तर हुरहुर वाटायची तुला. आणि आता काय, मेसेजचा रिप्लाय लेट आला तरी तेच. हे चांगलंय, आवडलंय मला. सखी चल. बघू. हो 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 हो, काय सुंदर दिसतेस माहितीये. माझ्याकडे शब्दच नाहीयेत वर्णन करायला. खरं तर मी वाटच पाहत होतो की लक्ष्मी पूजनासाठी तू कधी तयार होतेस याची. हो 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 हो, माझ्यावर रागवलीस का? चूक झाली माझी, गजरा आणायला पाहिजे होता. नाहीतर एका सेकंदात राग गेला असता ना. अजिबात नाही. हा अगं काय झालंय? घ्या, इकडे तुमचा पुतण्या त्या मनवाशी लग्न करतोय आणि तुम्ही मलाच विचार काय झालं म्हणून. आणि तिकडे तुमच्या त्या मातोश्रींचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. बस एवढंच? एवढंच? आता फक्त राजवीर आपल्या हातात गेलाय. थोड्या दिवसांनी पैसा इस्टेट सगळं जाईल आणि तुम्ही बसा गजरे आणत. अगो असं काही होणार नाही. मोहन नाव आहे माझं, मोहन. असं काही होऊ देणार नाही मी. अगं, विचार चालू असतो माझ्या डोक्यात. अहो पण मग तो अंमलात सुद्धा आणा ना. तुम्ही जर नुसतं विचार करत बसलात ना तर मी जाईन हे घर सोड. अगं जरा धीर धर ना. आणि बघ काय होतं ते. तो तुझा राजवीर धावत येईल की नाही बघ. काका मला वाचवा, काका मला वाचवा म्हणत. बर, काय करायचं ना ते लवकर करा आणि लवकर याचा सोक्षमोक्ष लावून टाका. तर मलाच काहीतरी करावं लागेल. बघ तू धीर धर. एक तर बऱ्याच वर्षांनी सलग इतके दिवस मी राहतोय इथे. राजवीरला मला जरा पारखून घेऊ दे. एकदा पुरता माझ्या लक्षात आला ना तो, की मग बघ माझी खेळी मी कशी खेळत होते. वाव मनवा, काय दिसतीयस तू या लुक मध्ये. राजवीर सर असते ना तर अगदी लट्टू झाले असते तुझ्यावर. सखी काय ही तुझी भाषा. ताई ताई ताई, चला फटाके फोडूया. हळूहळू, नंतर फोडूया, अजून खूप काम आहेत.
नंतर कधी? पुढच्या वर्षी? चल ना. अरे नितीश असं काय करतोय? पुढच्या वर्षी दिवाळीला ती इथे असायला हवी ना. आई चल ना, आपण ते लहानपणी खेळायचो ना, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. नितीश, काय आहे? हे घ्या प्रसाद घ्या. अजून कसा नाही आला यांचा मेसेज? कोणाचा ग? आई माझं पिल्लू खुश आहे ना? तुला काय वाटतं? मला काय वाटतं म्हणजे काय, मला असं वाटतंय की माझं बाळ खूप खूप खुश आहे. अगं तुझ्या चेहऱ्यावरच दिसतोय आनंद. तर मला सांग, हा निर्णय तू विचार करून घेतलायस ना? हो. नाही म्हणजे आधी वाटत होतं की एवढ्यात लग्न नाही करायचंय, एवढी काय घाई आहे. पण नंतर त्यांनी जसे एफर्ट्स घेतले ना, मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांनी आमच्या शाळेत येऊन मुलांना शिकवणं, मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हॉलसाठी प्रयत्न करणं, सतत मेसेजेस करणं, माझी काळजी घेणं, गाडी बंद पडली तरी धावपळ करत मला भेटायला येणं, आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः चांगला बदल घडवून आणणं. या सगळ्याची हळूहळू सवय होत गेली ग. आणि मग आणि तू तुझा निर्णय बदललास. हो ना? पण आई तू सांग ना, मी योग्य निर्णय घेतलाय ना? हे का विचारणं झालं? आणि तुम्ही सगळे खुश आहात? खूप खुश. एक सांगू, लग्न ना वायूचं अखंड आयुष्य बदलून टाकतं. घर, संसार यात ती रमत जाते, सगळं छान वाटायला लागतं. तुला सुद्धा कळ. पण आई, तुझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तुला सुरुवातीला करमायचं का ग? म्हणजे असं अचानक सासरी गेल्यानंतर माहेरची खूप आठवण येत असेल ना? आधी यायची, पण नंतर हेच सगळं खूप छान वाटायला लागतं. हो, पण त्यासाठी चांगला जोडीदार सुद्धा लागतो. आणि मला माहितीये तुझे राजवीर खूप चांगले आहेत, तुला खूप छान आनंदात सुखात ठेवतील. हो ना? ए मन्या, ए खरं सांग, लग्न झाल्यानंतर तूच नाही ना विसरणार मला? आई अगं नाही, सहज शक्य आहे ते. म्हणजे एवढा प्रेम करणारा नवरा मिळाल्यानंतर आमची कशाला आठवण येते तुला? हा? बघू बघू कशी लाजते बघू. आई जा ना. बघू तर दे. अगो बाई, किती छान लाजता येतं माझ्या लेकीला. तुझी दृष्ट काढते हो उद्या. काय
अरे अगं काय चाललंय? अगं आई तुझी मुलगी इतकी मोठी झाली तरी फटाक्यांना घाबरते अजून. असू दे, तू पण आधी घाबरायचा. बास पुरे करा तुमची मस्ती. शब्दांनी शब्द वाटून मग भांडण होतात तुमच्यात. बास आता. हे पण नंदा तूही घाबरली होतीस हं? मी पाहिलंय. हा पप्पा हो, तुम्ही काय साथ देताय त्याला? त्या फॅक्टरीचे इथे किती फटाके फोडत होते. त्या आवाजाने ना कांटाळा बसल्या होत्या माझ्या. चल काही कारण देऊ नकोस हा. तू तू गप ना. अरे काय चाललंय? माई, पण यावर्षीचं लक्ष्मीपूजन खरंच खूप छान झालं. अगं लक्ष्मीपूजन आहे ते. आपण अगदी घरच्या घरी केलं असतं ना तरी असंच प्रसन्न वाटलं असतं. लक्ष्मी प्रसन्न व्हायलाच पाहिजे ना. राजवीर बैस ना. नाही असू दे नाही. माई, पण काही म्हणा, दरवर्षी राजवीर फॅक्टरीमध्ये लक्ष्मीपूजन एकदम छान करतो. हो दादा, खूप मजा आली. येणारच मजा. दादा केवढा खुश होता. दादा तुला ह्याच्या आधी इतकं खुश कधीच बघितलं नव्हतं मी. कसं आहे ना यश, फार काही बदललं नाहीये, फक्त हे जे स्माइल आहे ना हे नव्याने आलंय चेहऱ्यावर. तुला माहितीये या गेल्या काही दिवसांमध्ये एक मी खूप महत्वाची गोष्ट शिकलोय. सतत ना एक हास्य ठेवायचं तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे समोरच्याला तुमच्या मनात काय चाललंय हे कळत असत. हो ना काका? हो. आणि तुला माहितीये यश, मी कोणाकडून शिकलोय? तुझ्या वडिलांकडून. सी हे स्माइल गमत आहे ना. सतत कसं एक हास्य असतं ना याच्या चेहऱ्यावर, हे असं जमलं पाहिजे. हे असं फेऱ्या मारून काय होणार आहे? तरी मी आधीपासूनच सांगत होते काहीतरी हातपाय चालवा म्हणून. मी कमी प्रयत्न करतोय का? नाही हो, त्याबद्दल काही शंका नाहीये मला. पण हे असं होत असेल ना, तर याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकतंय.